बघा पेरणी चालू आहेत. हा आमचं सोन्यात येत्या म्हणजे सोनू शिंदे. ए ए कोण नाही झुंजायला तुझ्या सांगा ती वाडी दे, एकटाच आहेस तू, चल. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो? सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता कामावर निघाला आहे, 8:30 वाजले आणि कालचा पाऊस किती लागला सांगू तुम्हाला. म्हणजे कालच्या व्हिडिओत निरोप घेताना जो पाऊस सुरू झाला होता 6:45-7 वाजता, तर रात्रभर लागला. म्हणजे न थांबता सलग एक सर येते आणि सलग मध्ये परत थांबून दुसरी सर येते, असा नाही, सलग लागत होता. रात्री मी 1:30 वाजता जेव्हा लघवीला उठला होता तेव्हा तोपर्यंत चालू होता. त्याच्यानंतर अजून चालू होता असेल, मला झोपेत माहिती नाही, पण 1:30 वाजेपर्यंत ती 100% मी घड्याळ बघितलेलं आठवतं आहे. आणि एवढा लागला का सगळ्या गोंडा मिवडा सगळीकडनं असा वाहून सगळा पाणी अंगण्या मिळत आला. तर आता सकाळी उठल्यावर पहिला फावडे बिडत माती व्यवस्थित लावून पाणी असं गोंडाकडे काढलेलं, अंगण्यात येणार नाही असा केलेला. सर्व आहे तिकडे करते, मी पण मदत केली. आता टाईम झाला म्हणून कामावर निघाला आहे. आणि इकडं आता आज बाबा घरात आहेत तर गेटला कलर करतायत. बघा हा बघा, आता सध्या एकच पिवळा रंग मारणार तो आणि नंतर बघू. आणि लौकिक पाटावर बसून बघतोय बाबा काम कसं करतायत तो. चला आता आपण जाऊया सभागृहाकडं. टाटा. अय कुठं बघतेस? ऐ ऐ ऐ चला. बघा पावसानं कसा मस्त सगळा भिजवला जमीन. अजून बारीक बारीक पडतोयच. आता काय त्याचा दिवस सुरू झाला तर काय थांबण्यातला नाही. चला आलो मंडळींनो, कामदार आलं आता कामाला जातो. आणि तिकडे डाव्या बाजूला आमच्या वाडीतलं सोन्यात आता त्यांनी पेरायला सुरुवात केली. पेरतायत तर तुम्हाला व्हिडिओ दाखवता. हा पावसाचा आता इकडे लाईट नाही त्यामुळे वरती काय नाही, खाली तुमचा काय असेल पुढं तसा आपण चालू करूया. चालू बाबू माल जर टाकलेला हा रेती वाळजे तो ओतून ठेवू नाही बाबू, हा निघलाय लागला. हा पाऊस लागला करायचं काय? तापण आहे. आता पेरायलाच येत आहोत, तास करायला हवा. हा बाबा आज घरातच आहेत. हा बघा पाऊस आला आणि इकडे बघा पेरणी चालू आहे. काय पाऊस लागला वहिनी? बघा पेरणी चालू आहेत. हा आमचं सोन्यात येत्या म्हणजे सोनू शिंदे. आजच्या तारखेला आमच्या वाडीतलं सगळ्यात वयस्कर आणि सगळ्यात अनुभवी आजोबा, आमचं काका. चला आता आता मेस्तऱ्याने काय करा, पावसातनं आपलं काय होण्यातलं नाही, गुंडला आणि खुदली घेऊन खतायला येऊया. तर कुत्रं सुट्टा आहे, थांबा सांगतो त्याला. आता काय गेलं तर बांधतील. बघा आता पांडूची एंट्री होते. आला शेर की एंट्री. चला आता दादाला जरा कुत्र्यानं बांधायला सांगता, तर आमचं कामदार घाबरतात. बघा पांडू मूडमध्ये आलेला आहे. आता पावसामुळं वातावरणात झालेल्या बदलामुळं तो पण एक्साइटेड झालेला आहे. बघा कसा इस्काना काढतोय. पण काय माहिती आहे काय, त्याच्या संग ती झुंजायला वाडीत दुसरा बैलच नाही आहे. म्हणजे माझ्या घराच्या वर लाईनीन 4 वाड्या आहेत ना, त्या 4 वाड्यांमध्ये अख्ख्या आमच्या शिंदे भावकीत आणि पहिलीकडे तर नाहीच आहे, म्हणजे अख्ख्या आमच्या मावलंगीवाडीत बैल हा एकच आहे. म्हणजे आता पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या लौकिकला जर गुरा म्हणायची तर गुरा बघायला मिळणारच नाही, हा एक बैल बघायला मिळेल. बघा आता लांबच आहे मी, कारण आता कधी पण अंगावर येऊ शकतो. ए बस कर, चल ये, आमचं काम चालायचं आहे तिथं. ए ए कोण नाही झुंजायला तुझ्या सांगा ती वाडी दे, एकटाच आहेस तू, चल. नमस्कार. नांगर बांधायला सांगाती कोण नाही, हा वाडीत एकच बैल राहिला आहे. होय त्यात त्याला सांगता इस्कानं काढून फायदा काय, तुझ्या सांगाती झुंजायला कोण नाही आहे.
पेरं वरती चालू आहेत. हा शूटिंग सगळ्यांची केली ती आता रात्री टाकीन ऑनलाईन. काय कामाला नाही का? आलेत कामदार. थंडवेल. चला पांड्या आता दुसऱ्या भावकीत जायला वाटतं झुून घ्यायला. आपण आपल्या कामाला लागूया. नाही घासायला गेला. गुढी माल टाकली ना आणि हाजरा खाल्ली आलं सर्व बरोबर करून टाकली. कल वगैरे 5 मिनिटात तो 5 मिनिटात त्यानं पांड्या चल. माणूस जगत कुठलं? हा बघा इकडं आला तर इकडं पण पांड्यांचो. ए बाबा अरे त्यांचा सगळा वरडा ढगरवशील ये. आता तुला काठीच घ्यायला हवी. चल घरात जा. चल चल चल. वतारतोय बघा कसा. अक्षय आलाय. काल रात्री भरपूर पाऊस पडला तर कुर्ल्यानं गेला होता ती स्टोरी सांगतो. ही बघा एक घेऊनच आलाय. हा काय हा कुठे मिळला तुला एवढा मोठा? आय तो लगेच बाहेर आला. आंगड्या गेलेत ते आहेत बा सगळे. केवढा आहे बघा. चला पहिल्या पावसात पहिला खेकडा पकडलेला आहे आपल्या अक्षयनी. आज संध्याकाळी आपण जायला हवं मग नदीला. हा होय खरोखर जाऊया. येन कामावरून सुटल्यावरती येन. होय फोटो काढतो एक मस्त कडक. बाबूला घेऊन हा बाबा आहेत का बघ पेंटिंगचं पण काम करतायत. अक्षय त्याला लौकिकला खेकडा द्यायला गेलाय. एक नंबर. पण पाऊस आणि लाईट दोन्ही अडचणीच्या गोष्टी ठरलेल्या त्यामुळे काम काय आमचा सुरू होत नाही. तसा मापाईपा काढलेली आम्ही पण मेन काम वेल्डिंगचा आणि कटिंगचा आहे. तो लाईटीशिवाय नाही. आणि खाली आमचं दुसरं साथीदार फिनिशिंगच्या कामासाठी आलेत पण त्यांचा पण पावसामुळं काय होत नाही. अर्धा किलोच पडणार. हा चाय प्यायला या. मंडळी आपले सचिन दादांची गाडी येते बघा. आपल्या वाडीत काहीतरी कामानिमित्त आलेत. नमस्कार दादा. चला भेटूया दादाला. हो दादानू नमस्कार. काय म्हणतेस? व्हिडिओ मध्ये सगळे विचारत असतात अंकुश दादा कुठे आहे, सचिन दादा कुठे आहे वगैरे सर्व विचारत असतात. हो बाकी काय हाय बरं आहे. इथं चालू आहे सध्या कामाचं. ते आता लाईट नाही आहे आणि पाऊस पण लागलाय म्हणून थांबलंय काम. तुमचे लाईट आमच्या मोबाईल स्विच ऑफ आहे. लाईट बिल गेलाय. रघुता त्यांनी न्यायला आलं काय? हां काल बघत होते ते पण गाडीची सोय नाही झाली वाटतं. मग या बसा. मग पाण्याची कळशी भरून घेता वरती सभागृहात. पाऊस झाला चालूच आहे. काम नाही करून देत. लाईट आली आहे त्यामुळं मध्ये मध्ये पाऊस थांबल तसं काम चालू आहे. वाढला परत वाढला. चला बाय बाय. चाय बिस्किट खायला या. बघा आमचंच दोघं पण सिनियर मिस्त्री बसलेत. हा घेतो वाढून मला लगेच. काय तर रुंद करतो बघा. पाऊस अजिबात काम करून देत नाही आम्हाला आज. कसा आहे हा आमचा काम करायला ह्याच्यानं सोपं पडतो. दोन्ही हात मोकळे राहतात. हा कागद घेतावाय आणि काय काम करायला जमतंय की बघतावाय. चला
ह्या पाणी बघा किती आलाय आता. आणि ह काय आमचं कोंबडं बघा गाराटलं. अरे घरात तरी या, दरवाजा उघडा आहे. आनंद दादा पण भिजून आलं रानातनं. हो आई छत्री द्या हो मला. सभागृहात पावसाचं आतमध्ये पाणी साठतंय. आता बाहेर काढण्यासाठी आपलं रमेश काका इथं गेलेत. हा हा हा, त्या सांदीवरनं होल मारून पाणी काढतील बाहेर. हा छत्री धरता. हा आरपार गेली चिनी. आला पाणी, आला पाणी. हा बघा इथं बरोबर आलाय. बघू. हा हा ह्याच्यातनं जातंय आणि आता दुसरा तिकडं काढतायत. श्रेयसचा पान येऊन अडकला, काढ रे. हा बघा इकडे पण काढली दुसरा. काढलास. हा सकाळीच पेरली नव्हता पण पावसानं सर्व भरून टाकला ना. आता त्यामुळं काय होणार, पेरलेला भात सगळं दाणं एका बाजूला वाहून जाणार. बांधतरी फोन टाकू काय. ढग पण गडगडतायत जाम. हा दुसऱ्या बाजूचा होल. हा बारीक आहे, बारीक आहे. मधी बारीक आहे. हा अजून वरच्या बाजूला थोडा टॉक आहे.
नाही तर पुढं आडा थांब आम्ही काढता आता ना. हा एक नंबर झाला आता काम भरपूर झाला. मंडळी आम्ही तिघजण सकाळपासून लाईट नव्हती, लाईट आली त्याच्यानंतर पावसाची जीत करून काम करायचा प्रयत्न करीत होतो. पण नाही, गावाकडं पावसाची कामं म्हणजे पावसाच्या मर्जीनुसार चालतात. त्यामुळं म्हणजे शेती सोडून बाकीची ही अशी कामं. मग आता शेवटी अर्ध्यावर सुट्टी गेलेली. मिस्त्री दोघं आता गाडीवरनं घरात जातात, मी पण आता घरात जाता. चला आता आपण बाकी काय करू दिवसभर त्याचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. चला मंडळी सुट्टी करून घरात जाऊया. 12:30 वाजलेत. घरात जाऊन जेवण तयार असलं तर जेवायच बसू, नाही तर मग भूक लागली काहीतरी पोटात टाकायला हवं. मग काय करीन, काल समज काढलेले आहेत ना त्याच्यावर जोर मारता आणि जेवून थोडा आराम करून मग बघू कुठं जायला मिळलं तर. हा बघा मस्त कलर करून तयार आहे आपला जिना. हा आला घरात सुट्टी. हा होय गेलं. काय द्यायचं आहे आता? होय रमेश काका होतं गाडीवर. मस्त वाटतं ना आता कलर केल्यावर, बघा भारी एकदम. चला